स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा. बळ देणार नाहीत आणि राज्यातल्या कोणाला पण हे गरिबाचे प्रश्न उचलले. मग कुठं भ्रष्टाचार झाला त्याचे उचलले, महादेव गीते भयांचा मर्डर झाला ते उचलले, गीतेंचा विचारला, आंधळेंचा उचलला, देशमुखांचा उचलला, सोमनाथ सूर्यवंशींचा उचलला, वाकोडे बाबांचा उचलला. अरे चांगलं काय करू द्या पोरांना उभारा. पण वाटत नव्हतं की इतक्या लवकर राजकीय सेटलमेंट असू शकते. ठीक आहे, आम्ही आहेत, काय त्याला विलाज नाही. पण कुठेतरी त्यांनी आता जरी भेटले असले तरी हे अभियान लोकमतच्या माध्यमातून आव्हान आहे. मी बघितलं नाही त्याच्यामुळे मी आताही जाहीरपणावरती त्याच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही. परंतु त्यांनी पुढे होणार तरी समाजाचं करावं, पण विश्वासघात होईल असं वागू नये. हो, आता समाजाचं मला माहित नाही आणि माझं तर अवघडच असतं. समाज काय आहे, माझा भोळा आहे, कट्टर बी लई आहे आणि कोणावर पण विश्वास टाकते. आणि एकदा जर विश्वास तुटला आउट, फिरून जवळच नाही करीत. समाज तितका मंकनखर सुद्धा आहे माझा. विश्वास टाकतो मोकळ्या मनाने आणि जर असे दगे फटके बसले तर मग मात्र नीटच करतो. यालाही मराठीच म्हणतात. हे सत्य आहे, याच्यात काय लपून ठेवण्यासारखं नाही. पण मला नाही वाटत धसांनाकडून आम्हाला ही अपेक्षा असण्याचं काही कारणच नाही बाबा, नव्हतीच. कारण तुम्ही आता सरळ सरळ अन्यायाच्या विरोधात लढत होतात. एकानं खून केलाय त्याच्या टीमनं आणि त्याच्यामध्ये खून घडून आणणारा, खंडणी मागणारा, यापेक्षाही जास्त सामूहिक गट संघटित गुन्हेगारी करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. आणि आज दंड थोपाटलेत धसांनी यांच्या विरोधात. त्यावेळेस अन्यायाला वाचा फुटणार, गोरगरीब ओबीसींवर अन्याय झालाय त्यांनाही फुटणार असं वाटत होतं. परंतु आता हे काय काय त्याच्या नावाखाली काय झाले भीतीच्या माहित नाही. आता मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. मला संध्याकाळपर्यंत किंवा आज रात्रीतून सगळ्या गोष्टी 100% माहित होतील. आणि मी आहे मराठा, मी खंबीर आहे. काय काळजी करायचं कारण नाही, मी खंबीर आहे. गरिबांना कसा न्याय मिळत नाही, मी खंबीर आहे. 4.5 तास वेळ झाला. हा, काय म्हणले? मग कस काय हटणार नाही म्हणतो तर? अहो, इतका क्रूर हत्या झाली केली. मला तर शॉर्टच बसला बा. मला खरं आणखी ना खरं वाटत नाही, खरंच नाही वाटत. तुम्हालाही माहिती आहे, तुम्हाला आता 1.5-2 वर्षापासून बघताय. मी आहे ते सडेतोड बोलतो आणि आहे ते करतो, विश्वास टाकतो. आम्ही भोळे येतो. भोळेपणाचा फायदा, आम्ही साधेपणाचा भावना आणि फायदा हे जर राजकीय स्वार्थासाठी उठलत असले तर मराठ्यांना सावध व्हावं लागत. मला तर आता इकडून एक जण सांगतोय की 4 घंटे म्हणतात. 4.5 घंटे ठीक आहे बाबा, असू द्या. त्यांना लकलाप. काय काय घडलंय ते सांगतीलच. आता लोकांनाही सांगतील, मराठ्यांनाही सांगतील, जनतेलाही सांगतील काय 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 नाही. बघूयात. परंतु पुढे तरी लढावं त्यांनी. अवघड आहे, शॉक आहे. काय गोरगरिबांनी आशा ठेवली होती काय आता दाखवलंच ना टायमिंगला. त्याला हुशार माणूस, तुम्हाला सोपं नाही ते, दिसायला तसा दिसतो माणूस, लय हुशार आहे ते. आपण काय क्लिअर बोलतो, ते का साधा नाही. 5-5 वेळेस आमदार खासदार मंत्री होतो म्हणजे साधा माणूस नाहीये. ते लय हुशार माणूस आहे, असे सोपं नाहीये. ते पण हुशारच आहेत ना. ते काय कच्चे काय तुमच्या मनात? हुशार आहे ते भोळ्यापणाचं पांघरून घ्यायचं आपण, हे चांगलं नाही. कारण मॅटर लय संवेदनशील आहे. कुठलं मसाजोगचं, सोमनाथ सूर्यवंशीचं लय संवेदनशील मॅटर आहे. आणि पक्षाच्या दबावाखाली येऊन, कुणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही जर गोरगरिबांना अर्ध्या रस्त्यातून सोडून देऊन जाल तर हे मोठा अवघड आहे. हे मोठा अवघड आहे. मी तरी आणखीन विश्वास ठेवत नाही. त्यांनी मात्र समाजाचा लढावा इथून पुढे तरी अपेक्षा आहे. ओके दादासाहेब. मराठा आंदोलन कधी
कारण मी काय माझ्या प्रामाणिकपणाचा आणि भोळेपणाचा फायदा उचलते. मी आपलं कोणावर विश्वास टाकतो, पण मी माझ्या समाजाचा विश्वासघात होऊ देत नाही. आपण कधी तसं म्हणलो नाही, कधीच म्हणलो नाही आपण, कधीच म्हणलो नाही आपण. मी कधीच म्हणलो नाही त्यांना की तुम्ही असं करा किंवा त्यांना घेऊ नका. पण मी सावध होतो, मला माहित होतं. मी त्याच वेळेस बीडची सभा आठवत असेल तुम्हाला मोर्चा, त्याच दिवशी सांगितलं होतं जोपर्यंत समाजाकडून करते तोपर्यंत समाजाने विश्वास ठेवायचा, नाही तर कोपराने ढकलून द्यायचं. मी खंबीर आहे. हा, जोपर्यंत करते तोपर्यंत टाकते ना. काय असतं आता दिवस बदलले बघा. एकदा आता गरिबांच्या जीवावरती येऊन बसले. काय असतं आता अवघड असतं आता. शेवटी कोणी मला तर हा शब्दच फुटाना, मला हे भरोसाच बसाना. म्हणजे बार बार जे शब्द वापरतो ना मी की एक दस, हे जे लोक म्हणत होते आमचे पोरं, काही पोरं असे होते 300-350 पोरं की जिंदगीत त्यांनी यांचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही. अशा पोरांनी त्यांचं काम केलेलं आहे. असे राज्यातले सुद्धा काही पोरं असे आहेत की ते कधीच मान्य करत नव्हत्या, कधीच मान्य करत नव्हते कधीच. ते पोरं सुद्धा ऐकॉन काय म्हणते त्याला, ते मानायला लागले होते. त्यांना काय म्हणते त्याला, ऐकॉन का काय, हा ऐकॉन का काय मानायला लागले होते. त्या पोराचे तर थुतारातच हाणलेऊन झाला. आता थोबडच पडवून झाले एका चापटीत. काय गरज होती बरं, काय गरज होती अण्णाला हे करायची, काय गरज काय पडली होती. समाजाने भरभरून मतदान दिलं तर, समाजाने भरभरून सगळे कुठाने केले, ते काय गरज होती हे करायचं. आता दुटप्पीपणा हे लय भयान दिसायला लागला. त्यांच्यापेक्षाही, करणाऱ्यांपेक्षाही गोड बोलून काय म्हणतात ना, गुळाची सुरी म्हणली जायचं बघा खेड्यापाड्यात पहिल्यांदी. गुळाची सुरी नरड कापलं याला हे म्हणते तो. पण मला काय भरासा बसा ना बडे हो. आणखी नदी मला काय खरं मला वाटतं हे शॉकिंग असं काहीतरी मोगम बातम्या लावल्या का मी स्वप्नात 2-3 थोबाडात आणून बघा माय मी जागा आहे का झोपी ते. मी नाही माझ्यापेक्षा माझ्या समाजानं एवढा विश्वास टाकला होता, एवढा की न्याय मिळणार, सरकारला मुजिणार नाही, कोणाला मुजिणार नाही, पण हा धसांना फुल ताकदीनं लढणार असा विश्वास गोरगरिबांनी टाकला होता. साहेब तुम्ही कोणाला फसवा, पंतप्रधानाला फसवा, मुख्यमंत्र्यांना फसवा, पण गोरगरिबांना जर फसवलं आणि त्यांचं जर अन्नात माती काढली तर पिढ्यांना पार ते शाप शिवाय देतात. ते कधीच जवळ नाही करत. हा, डोळ्यात पाणी असतं त्यांच्या, कुणी अश्रू पुसायला नसतं. मग जातीचा कोणत्या गरीब असू द्या, हा त्याला अश्रू पुसणारा एखादच दैवत उठतं आणि एखादाच माणूस उठतो. तसा हा नेता उठला होता, वाटलं होतं की उभा रे, पण आता काय झालंय काय नाही अवघड आहे. आता कसरी भेटले हे माहित नाही. मी माहिती घेतो, एखादा माझा चुकीचा शब्द जाऊ नये पुन्हा किंवा गैरसमज पण होऊ नये माझा सुद्धा. मी जरा माहिती घेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा बाहेर दे. ते चुकले असतील तर समाज माफ नाही करणार त्यांना. मग जी दादा जी ओके. हा बोलतायत ना, जी हा बोलताय, हा ठेवलं धन्यवाद. ठेवलं बोलतायत त्याला, हा ठेवला. हा हा पाटील, सुरेश दसांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतलेली आहे. तेच ऐकलंय मी पण. आता मी ऐकलंय ते आत्ताच की हॅलो पाटील, सुरेश दसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे रुग्णालयात. हो हो दोन मिनिट. हॅलो हा बोला. हॅलो. सुरेश धस यांनी धनंजय धन्यवाद. तर आता मला ऐकायला मिळालंय, पण मी त्यातलं चित्र बघितलं नाही, त्यामुळं मला लई बोलता येणार नाही याच्यावर. मी माहिती घेणार, पण हे धक्कादायक असं असेल तर गोरगरिबांच्या लेकरांच्या न्यायासाठी आपण लढलात म्हणून या सर्व समाजाने त्यांच्यावरती खूप मोठा विश्वास दाखवला होता आहे. परंतु एवढ्या राजकारणाच्या आणि सत्तेच्या एवढा आरी जाऊन समाजाशी दगाफटका करणं हे योग्य नाही. कारण लोकांकडून ही होईल कदापि ही अपेक्षा नव्हती.
कारण त्याची एक आठवण म्हणून करून देतो तुम्हाला हो. मी जाहीरपणानं आणि मुद्दाम म्हणून करून देतो. मला या गोष्टीची गरज नाही तरीही मी आठवण करून देतो. त्यांना एकदा पत्रकार बांधवाने आपला प्रश्न विचारला होता, पंकजा मुंडे निवडून आल्या तर काहीतरी मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? तर ते म्हणले होते अजिबात देणार नाही, जवळ करणार नाही. जे मला पाडायला उठले त्यांना मी शुभेच्छा देणार नाही. आणि आता तर ह्या माणसानं तर आपल्या समाजाच्या बांधवाचा खून केलाय, मर्डर केलाय, क्रूरपणे हत्या केली. त्याला भेटायला कसं काय गेलो मग तुम्ही? आज तुम्ही हे म्हणजे शॉकिंग आहे. हे ऐकायला शॉट बसल्यासारखं वाटतंय, पण वाटत नाही. तरी पण आणखी नाही, मला विश्वास वाटत नाही की ते गेले असतील, कारण मी बघितलं नाही. अचानक आपल्या बांधवांचे फोन आले म्हणून मी आलोय. मला वाटत नाही आणि विश्वासही बसत नाही. येस येस सर, येस येस, हो येस येस. नाही काढत, हो सर नाही काढत. येस सर, येस हो सर. आता काही ते कशासाठी गेले काय गेले आता मला हे आताच खरंच सांगता येणार नाही. पण हे या राज्यानं खूप विश्वास टाकला. या राज्यातल्या गोरगरिबांनी त्यांना आयकॉन मानायचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि समाज इतका मानायला लागला होता. आणि मी सुद्धा सांगितलं होतं, जाहीरपणाने सांगतो, मी पण सांगितलं होतं की समाजासाठी लढतोय हा माणूस, अजिबात उघड पडू देऊ नका पोरांनी. पुरे जिल्ह्यातले राज्यातले पोरं एका बाजूने उभा राहा, अजिबात ह्या माणसाला उघड पडू द्यायचं नाही, ताकदीने उभा राहायचं. आणि समाजाने काय कमी नव्हतं केलं, समाजाने खूप बहुमतानं निवडून दिलं होतं. माझ्या मतानं ते ज्या पक्षात होते त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस इतकी लीड दिली नव्हती, इतक्या गरिबांच्या लेकरांना त्यांना लीड दिली होती. इतकं तुटून काम केलं. 300-325 पोरं ताई असे आहेत की त्यांनी धस अन्नाचं कधी तोंडही बघितलं नव्हतं. पण ह्या वेळेस तुटून पडून 73 गावं फिरवायचं काम त्या लोकांनी केलं होतं. इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील. आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं. पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो ताई या विषयाची की खरंच हे का. पण हे मात्र दुर्दैव आहे. जर खरं असेल तर हे दुर्दैव आहे एका खून केलेल्या माणसानं की त्यांनी खून खंडाने मागायला लावल्या. सगळा समाज, वंजारी समाज सुद्धा विटीस धरला, ओबीसी समाज विटीस धरला, खून बलात्कार करू करू मराठीही मारले. त्या व्यक्तींना भेटायला जावंसं वाटतंय. आणि एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडेला शुभेच्छा द्या. तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला, परंतु एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला ज्यांनी सपासप वारं करून लोकांचे मुडदे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय, हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे. याच्यावरती समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा. पण हरकत नाही, मनोज जरांगे आहे ना, ज्या दिवशी समाजाला अडचणी पाठ्या इथं बसलेला खंबीर 6 कोटी मराठी आहेत, यांच्या जीवावरती माझा मराठा समाज चालणार नाही. हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येतात, पण इतका मोठा धोका देऊन जातील, इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नसतो, कधीच कोणत्याच क्षेत्रानं दिला नसत. इतका मोठा धोका म्हणते त्याला. पण आता मी काय म्हणतो, पुन्हा पुन्हा मी शब्द बोलून जायचो आणि एक खोटं निघावं म्हणून मी पूर्ण माहिती घेतो संध्याकाळपर्यंत. मी अचानक खाली आलोय आणि करतो. आणि जरी भेटले असले तर त्यांनी समाजासाठी लढावं पुढं आणखीन सुद्धा, ही सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून. पण घडलेली घटना असेल खरं तर मात्र मोठं दुर्दैव या समाजाचं. या भोळ्या बाबड्या माझ्या समाजाने विश्वास टाकायचा आणि यांनी मात्र त्याचं काळीच तोडून समाजाचं न्यायचं, असं व्हायला नको. कधी शेवटी ज्यावेळेस छोटे छोटे लेकरं त्यांचं आयुष्य आणि भविष्य तुमच्या हातात दिलंय आणि त्यावेळेस तुम्ही त्याला आगीत फेकताय, जाळात फेकताय आणि तुम्ही राजकारण त्याच्यावरती शिजवताय, ही मात्र मोठी शोकांतिका आहे. कोणत्या राजकीय दबावापोटी जर ह्या गोष्टी घडल्या असतील तर हे राज्याचं दुर्दैव आहे. खूप लोकांना वाटत होतं की हा माणूस महादेव मुंडेसाठी लढतोय, महादेव गीतेसाठी लढतोय, आंधळेंसाठी लढतोय, संतोषभाई देशमुखांसाठी लढतोय, सोमनाथ सूर्यवंशीसाठी लढतोय. एवढ्या
मावळ झाली का काय झाली त्यांची त्यांना माहिती. मी आणखीनही त्यांना तोंड टाकून बोललेलो नाही, बोलणार नाही, कारण माझा विश्वासच बसणार. मी झोपीत का काय असं वाटतं मला, श्वाट बसल्यासारखं झालं. थोडी थोडी शंका मराठ्यांना आली होती की तुमचं हेलिकॉप्टर त्या दिवशी जे उतारलं त्या दिवशी थोडी थोडी शंका आली होती, पण होत असतंय असं वाटलं म्हणून लोकांनी थोडं थोडं तो विषय सोडून दिला होता. आम्हालाही त्या दिवशी शंका आली होती, बोलतोच आज जाऊ द्या आता. त्या दिवशी आम्हालाही शंका आली होती हेलिकॉप्टर मधून उतरलं की लोकांना एक दाखवायचं आणि करायचं एक, आतून वेगळं दाखवायचं आणि वर मात्र समाज करायचं हे त्या दिवशी वाटलं होतं. पण काही महंतांच्या म्हणण्यानुसार आणि काही लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या दिवशी बोललो नाही मीडियाच्या बांधवाला की होत असते काही सरकारी कार्यक्रम असं अमुक प्रमुख असं द्या सोडून, माणूस चांगला आहे. तुम्हाला हे वळण मला वाटतं देशमुख कुटुंबाच्या प्रकरणाला वेगळं लावायचा सार्थ दिसतो. बहुतेक तुम्हाला सगळ्यांना मिळून देशमुख संतोष भयाचा खून पाचवाचा दिसतोय, आरोपी तुम्हाला पळवायचे दिसतेत, तुम्हाला चार्जशीट फोडायचं दिसतंय, तुम्हाला आरोपी सगळे सोडून द्यायचेत म्हणून बाकीचे लोक आरोपी होत नाहीयेत. तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा तुमचा बहुतेक अंदाज दिसतोय. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी समाजाचा संयम सुटतो त्या दिवशी उद्रेक होतो. ज्या दिवशी याच्यातले आरोपी सुटतील त्या दिवशी न्याय जनता करणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. दसांना कधीच वाटत नव्हतं तुमच्याबद्दल, अरे बोलणं चालणं चालू असतं, एकमेकाला टार्गेट करणं चालू असतं, पण तुमच्याबद्दल असं वाटत नव्हतं. उचललेलं पाऊल अत्यंत चुकीचं जर तुम्ही गेला असताल तर मला माहित नाही गेलात का नाही, पण ह्यो लढा गोरगरिबाने तुमच्या खांद्यावर ठेवला होता खूप अपेक्षेनं. काय बोलावं मला काय कळत नाही. मलाच नाही होत आहे हे कोणाला कसं पटलं, त्यांनाच कसं पटलं मला काहीच कळणार. मला तर हे स्वप्नच वाटतं आणखी सुद्धा, कारण धस एक कट्टर आणि निर्भीड माणूस होता आहे हे आतापर्यंत आम्ही मानत होतो. पण इतक्या लवकर घुटणे टेकवील हे नव्हतं वाटत आम्हाला, पण टाकला होता. पण हरकत नाही, शेवटी तुम्हाला तुमचं राजकारण चालवायचं दिसतंय, आरोपी सोडून द्यायचे दिसतेत, तुम्हाला पुढचे मरण दिसायला लागलेत, तुम्ही भ्यायला लागलात कोणाला तरी. पण हे मनोज जारंगे जवळ जिवंत आहे ना तवर एकाच्या बी बापात दम नाही, जहागीरदाराच्या अवलाद इतकी मराठ्यांचे मॅटर दबवीन म्हणून नाही, पठ्ठ्या बसलेला कोणाला दबून बी देत नाही मॅटर आणि दाबून सुद्धा देत नाही. तुम्ही किती तुरम खास आहोत, गल्ल्या गल्ल्यात फिरायचं बंद करतील मराठे ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी. पण धसांना एवढा विश्वासघात करायला नकोच होता, कारण लहान विषय नाहीये. या राज्याला काळेमा फासणारं मॅटर झालेलं आहे, क्रूर हत्या झालेली. इतकं सांकळलेलं रक्त, इतके दिलेले फटके या राज्याने कधीच बघितले नाही. एक आदर्श तुमच्याच पक्षाचा सरपंच असणारा संतोष भैया, इतकी क्रूर हत्या झालेली, हिला न्याय देताला असं वाटत होतं. इतक्या लवकर तुमच्याकडून दगेची अपेक्षा नव्हती. बेटा जायला का तेव्हा ऐशू ते काय कोमात गेलाय, एवढं काय होतं लगी, आणि तो कोण लागून गेला एवढा. अरे आपले लेकरांचे मुर्दे पाडायला लागला. तुमची मायादया केली का यांनी? तुम्हीच सांगता ना, का मायादया करता? करा तुमचं राजकारण करा. मला ताई विश्वासच बसाना भाऊ, ते दस गेले असते का नाही, मावळा झालाय का खवाळ झालाय का काही आमिष मिळालंय का काय झालंय का देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. पण सरकारपेक्षा मराठ्यांचा जर नाद केला आणि मराठी जर एकदा बिथारले तर सरकार काहीच करू शकणार नाही. इतके उघड उघड धोके माझ्या उघड्यावर पडलेल्या गोरगरीब मराठ्यांना नका देऊ. सरळ माणूस आहेत आम्ही, सरळ भावनेने आम्ही तुम्हाला साथ दिली, सरळ भावनेनं आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला. वाटून देऊ नका आम्हाला की इतक्या लवकर तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपशेला. तुम्ही हे चाली जर करायला लागलात तर ह्या समाजानं बघायचं कोणाकडं? धसांकडून ही अपेक्षा असण्याचं काहीच कारण नाही. आणि उभं राज्य आज धसांकडं वेगळ्या नजरेनं बघत होतं, वेगळ्या नजरेनं, की काय म्हणतात त्याला, काहीतरी आयकॉन का काय म्हणतात ना, हा आयडॉन का आयकॉन काय कोण मानायला लागले होते. हो आदर्श आयकॉन आयडॉन काहीतरी मानायला लागले होते. ते बोलणं, ते हिसकेबाज बोलणं, ते तसलं ते तमाशातले गाणे म्हणणं, ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं, ते तसलं तमाशातले गाणे म्हण, पिक्चरातले गाणे म्हण. त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निभार लागला गाड्यावर.
पण काहीतरी आतून षडयंत्र शिजलंय असं वाटतंय आता की बोलणाऱ्यांना दाबवा, हे करा ते करा, आम्ही आहेत तुझ्या मागं, बहुतेक असं काही सांगितलं असेल. मग यांची झाली दिसती धावपळ सुरू. आता मला विश्वास बसाना, बोलावं काय हे कळाना. पण एवढंच सांगेन मी शेवटी की हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं. हे धक्कादायक बातमी आली आज, धक्कादायक बातमी असं जर असेल तर. पण मराठ्यांच्या लेकराच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली, तुम्ही विष पाजलं. जर असं केलं असेल तर जी लाट आहे मुंडेच्या विरोधात, त्याचा फायदा तुम्हाला झाला. आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच आहे, हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय. पण तरीही पुन्हा वाटतंय ते गेलेच नसतील, ते या लढ्यात कायम राहतील, हे लढा लढू लागतील. इतक्या लवकर गद्दाराच्या यादीत ते जातील असं वाटत नाही. कारण शेवटी गोरगरीब मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्यांचे लेकरं जाळात फेकून देऊन त्यांना वांग्यासारखं भरीत केल्यासारखं वरपळून काढतील. आपलाच माणूस आपलीच मान तोडील, आपलाच माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाकेल असं मराठ्यांना वाटत नाही. आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठे कधीच विसरणारही नाहीत. आणि मराठ्यात ताकद सुद्धा आहे नीट करायची. धन्यवाद. 8 वाजता लाईव्ह सांगितलं. तुम्हीच फक्त तुम्हीच कुणाला देऊ नका. मला एक मिनिट नितेशला बोला. हॅलो हॅलो. बर हे करायचं का, बोलायचं का? कोण ऑफिस? हो हो हा लगेच येस कनेक्ट करा लगेच. नितेश महाजन एवढं होते ना, सगळं तूच झालं ना. थांबा 1 मिनिट येऊन आला. एक मिनिट काय विश्वास ठेवा बाबा. मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, तुम्ही ही बातमी ऐकली असेल. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची आज रुग्णालयात भेट घेतलेली आहे. जवळपास 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. अशी माहिती स्वतः चंद्रशेखर